एक वस्तू खरेदी किमतीच्या 60% जास्त किमतीने चिन्हांकित केली आहे. जर ती वस्तू विकून 20% नफा झाला तर चिन्हांकित किमतीवर दिलेली सवलतीची टक्केवारी काढा. इथं खरेदी किंमत, विक्री किंमत, छापील किंमत काही दिली नाही. आपण खरेदी किंमत जर 100 घेतली तर इथं दिलेलं आहे एक वस्तू खरेदी किमतीच्या 60% जास्त किमतीने चिन्हांकित केली, म्हणजे 100 रुपयाची जी वस्तू खरेदी केलेली आहे ती 160 रुपयाला छापील किंमत केलेली आहे. तसेच दुसरी कंडिशन आहे, जर ती वस्तू विकून 20% नफा झाला, 20% नफा झाला याचा अर्थ खरेदी किंमत 100 आहे आणि विक्री किंमत येणार आहे 120, कारण 20% नफा झालेला आहे. 20% नफा झालेला आहे याचा अर्थ 100 रुपयाला घेतलेली वस्तू 120 रुपयाला विकलेली आहे. विचारलेलं आहे चिन्हांकित किमतीवर दिलेली सवलतीची टक्केवारी काढा. चिन्हांकित किंमत आहे 160, विकलेली आहे ती 120 रुपयाला, म्हणजे 40 रुपये सूट दिलेली आहे आणि आपल्याला सवलतीची टक्केवारी काढायची आहे. म्हणून सवलतीची टक्केवारी बरोबर सवलत 40 भागिले आपल्याला सवलतीची टक्केवारी ही छापील किमतीवरती काढावी लागणार आहे, म्हणून भागिले 160 गुणिले 100. ह्या शून्याला हे शून्य गेले, 4 एके 4, 4 चोक 16, 4 एके 4, 25 चोक 100, म्हणजे सवलतीची टक्केवारी जी होती ती होती 25%.